आलीच नाही वाटते बाई. किती वेळचं बोलावलं तिले. मस्त बसू म्हटलं इथं. चांगलं हिरो आहे म्हटलं. मस्त गोष्टी होते. तरी काही गमत नाही. बोली सग बसा बाहेर येऊन. अहो किती वेळची वाट पाहून आली मी. बातेच आहे, कामं नाही होतात ते तू लवकर लवकर. तर माहित आहे माझी सासू कशी आहे तर तिच्या हातात पाणी गडवा सगळं नेऊन ठेवावं लागते ना बाहेर यायच्या आधी. तुला तर माहित आहे कशी किरकिरी आहे म्हणून मागची बुडी. आहे तर तशीच माहित आहे मला. एकटी लय कामं करते बाई. बुडी बुलीशी काही हात लावत नाही. काय करा. गमत नाही म्हटलं चला बाहेर बसाले. त्या फोन आलता तर चल बा असं आहे ते. माही नणद देते म्हणते उद्या. ती नणद येते काय मग उद्या येशी नाही हो तू तर बसाले. मग काय मी एकटी शिव काय? रात्री येते ना ती. एवढ्या लवकर येते काय? रात्री येते काय? मग होते ना आपल्या बसणं. हो तू जाऊ तर ते अलग राहते. त्या बुडीला काही देत नाही का व? काय देते होते. तुला तर माहिती आहे कशी हटकर आहे म्हणून. तिच्या घरी गेलं तर बातच लेकराला हाकलून देते. माझ्या लेकरं जाते म्हटलं तिच्या घरी तर लेकरापाशी लेकरं जातच असते. देते बाई हाकलून. धिगाणी करता लयच आहे हटकर. आणि बोलायला लय टरकत आहे. आहेस ना बोलाले. आणि माई घरची त्या घरची सोबत निरा कुटण्याच करत राहते दिवसही भर. कुटण्याचा बाजार आहे त्याचा. अली बी हे आता पाहिजे गोष्टी काढू नको. कोणची बातच लावते इकडली तिकडे. झिपोटावड्याचं काम बापा फालतूशी. सांगत मला माहिती आहे ते कशी आहे म्हणून. तुम्ही दिसल्या मला जाताना म्हणून चल म्हटलं मी जातो बाप्पा. ह्या मस्त निसर्गाच्या हवेत बसते. आपण काही बसावं नाही काय म्हटलं चला यायच्या संगत. तर या टेकड्यावर आलं का मस्त गमती. इथून सगळं दिसते ना म्हणून तर इथं येऊन मला असं वाटते बसा मस्त मजा येते. इथं बसलं काय झुरझुर हवा लागते. मस्त ऊनही लागते थोडीशी. मला एक गोष्ट माहित नाही का व. या घराकडची शालू नाही काय. चाली काय घराकडची काय झालं तिले? आली नाही का नरूभाऊच्याच मागं लागली बाई. कशी आहे हो बाई ते छान भली बदमाश दिसून आली. नीरा बाई ते रस्त्याने चालली का त्याच्या इकडे टकमक एकसारखी पाहते ना. सुरुवातच होई हे चालू झाली तिची. बदमाशच आहे बाई. एक नंबरची बदमाश आहे पहिल्यापासूनच. स्वतःच्या नवऱ्याला ही नीन करते एवढा चांगला असून. ताई याच्या आधी एका माणसाच्या संगत दिसली होती मला. आपल्या गावात. आपण कायले सांगा बाई हिनंच सांगितलं बोमीन म्हणून. आता हिनं गोष्ट काढली म्हणून सांगितली मी. खोटं वाटत असं ना चला दाखवून देतो तुम्हाला. देखताच होय का वा? माझ देखतास होय. आज नाही बाई उद्या येईन. हमको प्यारे है सिर्फ तुमसे प्यारे न होगा सिर्फ तुमसे. अरे भाऊ का पाहतो बाई. हॅन्सम दिसते व. किती मस्त आहे पाहिले. आगरचा बिस्किटचा दल्ला कैच्या काही सवाना डवाचा. मला तर रागच येते. काय करून आली सामान बरोबर? काय पाहिजे चहा रिकाम्या कामाचा. कसं येतात त्याचा याचा टाईम. नरूभाऊचा यांचा चहा प्याचा टाईम. दादा रोजचा चहा आहे तुमचा. चली मी बाहेर फिराले. तुला शिकवून आली व नेहमी तर तू चहा मांडून दे ना. आता कोण टरकटीवर येऊन आली व? टरकटीवर येऊन आली. माझ्यावर आलं चहा मांडता. मी देत नाही मांडून आज. दे ना मांडून शिकवून करत दे ना. लवकर माझ्या खांद्यावर हात करा. करा लवकर. कोण अशी आहे व दूर पळाली. मी मांडत आहे. चली मी बाहेर फिराले. कोण अशी वागून आली काही समजूनच नाही आलं मले. जो दे बरं पोरीले चहा मांडून मागा. बाई चहा देव मांडून मले. आईने कोणी मागितलं मांडून. तुम्ही मलाच का मानता बा. माईनं तर काही मांडून दिला नाही म्हणून तुला मागा लागला. आता ते 5-10 मिनिट झाले बाहेरून आली. आता अजूनही गेली काय? ऐकत नाही बाई मावनानो. दे मांडून तूच. अंगारची कामं मावर लोटून देते ते अशीच करते. तो मांडू अरे बाई नरू भाऊ. हे काय चालू म्याळ झाली काय? उठसूट माई इकडेच पाहिजे एकसारखी पाहिजे ना मेळावानी. कोण तर म्याळ झाली का तो? नरू भाऊ. म्हणता शालू बाई नरू भाऊ कुठे गेलते तुम्ही फिराले? तुम्ही असं बोलून आले पण माझ्या संगत मला विचार पडून आला. असं लागलं तुम्हाला? दिमाग गेला हिच्या लपून चाला म्याळ झाल्या आणि तोंडाकडेच पाहिजे एकसारखी. आता तोंडाकडेच पोहून आली एकसारखी. ऐकून सांगा लागू गेले नरू भाऊ. बोलले नाही चांगली माझ्या संग. हे कोण लेकाची मानवऱ्याच्या इकडे पाहून आली. काय धरणावरला गेलो त्या अगदी एकसारखी पाहिलं. कैस वाटून नाही आलं बाप्पा. तो तरी माणूस माझ्याकडे लाजून आला तिले. नजर नाही हटून आली काय बाई आहे हो. चालू कुकडे लक्ष आहे तुया. कमालच दिसून आली. सुक केलं पहिले. डबल चालू आवाज दिला रे करून बयाला आणि बयार झाली का तू? तिकडे पाहून आली ते लेकरं खेळून नाही आले का? तिकडे पाहून आली ते. तिकडेच पाहून आली ते ना. हो तिकडे नाही कुकडे पाहणार आहे बिचारे. बरोबर गोष्ट करून दिली बाई. बरं झालं. नवऱ्याच्या इकडे नाही पाहून आली ते. तिकडे लेकर खेळून आले ना तिकडे पाहून आली ते.
मला शांतपणे दाखवतो ना, थांब त्या नवऱ्या त्यापासून हिसकूनच घेतो ना मी, थांब ना. अरे मी पोरगी म्हणून बाहेरच बाहेर आहे म्हणून किती वेळची, चल घरी जातो. माणसाने मग तेव्हा चहा म्हणायला होता ना, बरं झालं मी मांडला नाही. नरू भाऊ कुठचे दिसले असते मग मला.